हे शिवभोजन थाली ही ते आता बंद करतायत. तसंच आपल्याला आठवत असेल, आपल्याच माध्यमातून मी ऐकलं, मागच्या आठवड्यात 2 बातम्या महत्वाच्या आल्या. साधारणपणे 79 कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी. आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की 50 कोटी नाही म्हणून मध्य भोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली. म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे 79 कोटी आहेत भाजपकडे, सरकारकडे. पण ज्या लहान मुलं, अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मील साठी येतात, त्यांना देण्यासाठी तुम्हाला 50 कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी. हे कुठचं शासन झालं? मग करा ऑपरेशन टायगर, करा ऑपरेशन लोटस, करा कितीही करा, पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मील मधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय, हे कुठचं ऑपरेशन? बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाही. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल, पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत.